नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या ब्लॉगमध्ये. आता मी हॉटेल रूममध्ये आहे. थोडा आराम करू, मग आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी निघू. हा आमचा रूम आहे, जिकडे मी आता विश्रांती करणार आहे. हे असं सगळं ठेवलेलं आहे इथे. आता हा बाथरूम आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू बघा एकदा. आणि हा मी आहे. मग कसा दिसतोय नक्की कमेंट मध्ये सांगा. आता आपण निघालो आहे रूम वरून आणि आपण आता खाली जाऊ आणि नाश्ता करतो आणि चाय पिऊन बस मध्ये बसू. आणि आता आपण पहिले बाळूमामाच्या घरी म्हणजे मेतके या गावात जाणार आहे. तर तिकडे जाऊ पहिले, मग नंतर आपण बाळूमामाच्या मंदिरात जाऊ. आता आपण थोड्या वेळात मेतके ह्या गावात पोहोचू. तर बघू पुढे काय होतंय. आता आम्ही मेतके ह्या गावात पोहोचलो पण नाही आणि 2-3 किलोमीटर आधीपासूनच ट्रॅफिक लागलं होतं खूप. आता आपण सिद्धनाथ बाळूमामा ह्या मंदिरात चाललो आहे. हे असं खाण्यापिण्याचं आहे इकडे. पुढे जाऊ आपण. हे आहे मंदिर. हे मंदिरच्या बाजूलाच लोकल मार्केट आहे. खेळणे वगैरे फुल हे एवढी मोठी लाईन आहे. तुम्हाला दाखवतो. ही एवढी मोठी लाईन आहे. आता आपण दुसऱ्या मंदिरात चाललो आहे. हे बघा, बाळूमामाच्या मेंढरांचे स्टॅच्यू आहे. आणि आता आपण बाळूमामा, माता सत्यवा देवी यांचा वाडा इकडे चाललो आहे. बघा, हे गेट आहे. आणि हे मंदिर आहे. किती भारी आहे. गर्दी खूप आहे इथे. मस्त मका खाऊ गरम गरम आणि निघू. हा बघा किती भारी व्ह्यू आहे. किती भारी सनसेट. हे बघा, इकडे आग लागले आहे. आपण आता आदमापूरच्या मेन गेटला आलो आहे. हे बघ, ही आहे पालखीची मिरवणूक. ढोल ताशा वाजून हे नाचत होते इकडे. हे बाळूमामाचं मेन मंदिर आहे. ही एवढी मोठी लाईन आहे. खूप लाईन आहे. एकदम छानपैकी दर्शन झालं. खूप भारी वाटलं मग दर्शन करून. आता आपण निघूया. इकडे समोर आता जाऊ मंदिराच्या समोर. इकडे नारळ फोडायला जागा आहे. हे बघा, इथून जर तुम्ही बघितला, डायरेक्ट तुम्हाला आतमधली मूर्ती दिसते. नारळ फोडून निघू. आणि हा ब्लॉग एवढाच होता. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठला पाहिजे ते पण सांगा. बाय.